हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण उत्तर कर्नाटक स्पेशल सुशिला कशा बनवायचं ते बघून घेऊया। एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही हा सुशिला मॉर्निंग ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी चहा बरोबर पण करून खाऊ शकतात। इतका चांगला लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला पण हा रेसिपी आवडेल आणि हा सुशिला लवकरात लवकर फटाफट बनते, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला मग आजची रेसिपी सुरू करूया। ते मी 5 कप स्पायसी असलेली चुरमुरे वापरलेली आहेत। तुम्ही इथे बघू शकतात। नॉर्मली सुशिला करायच्यासाठी साधा व्हाईट कलरची चुरमुरे वापरतात, पण इथे मी स्पायसी असलेली चुरमुरे वापरलेली आहेत। आपण घरात अशा प्रकारे स्पायसी चुरमुरे करून ठेवते जास्त क्वांटिटीमध्ये। ते जास्त दिवस ठेवले तर त्याचा टेस्ट पण निघून जातोय आणि खायला पण कंटाळा करतोय। ते स्पायसी चुरमुरे वेस्ट करायचं बद्दल अशा प्रकारे सुशिला करून खाल्ले तर खूपच छान लागतोय। तुम्ही नक्की ट्राय करा स्पायसी चुरमुरेचा पण सुशिला। आणि चुरमुरेमध्ये इथे मी 3 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित भिजून घ्यायचे चुरमुरे। साधारण 1 किंवा 2 मिनिट व्यवस्थित भिजून घ्यायचे पाणीमध्ये। चुरमुरे असे पाणीमध्ये हाताने प्रेस करून व्यवस्थित भिजून घ्यायचे अशा प्रकारे। मी इथे 5 कप चुरमुरे वापरलेले आहेत। तुम्हाला किती हवे तुम्ही तेवढा वापरू शकतात चुरमुरे। आणि व्यवस्थित भिजून झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। चुरमुरे घेताना जास्त दिसतोय, पण पाणीमध्ये भिजून घेतले तर कमी होते। इथे तुम्ही बघू शकता किती कमी झालेले आहेत म्हणून। व्यवस्थित चुरमुरे भिजल्यानंतर आता आपण दोन्ही हाताने चुरमुरे प्रेस करून त्याचं पाणी काढून घ्यायचे हलका हाताने आणि एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे सगळं चुरमुरे। इथे मी पूर्ण काढून घेतलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। आता आपण चुरमुरीला फोडणी कशी द्यायची ते बघून घेऊया। इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवलेली आहेत गरम करायला। कढई व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्या। तेल व्यवस्थित तापू द्यायचं। त्यानंतर 1 छोटा चम्मच मोहरी टाकून घ्या पहिल्यात आधी। मोहरी टाकल्यानंतर 1 छोटा चम्मच जिरा टाकून घ्या। जिरा आणि मोहरी व्यवस्थित तापू द्यायचं। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पान असं तोडून टाकायचं, त्याच्याने खूप छानपैकी फ्लेवर येतोय कढीपत्त्याची। आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। फ्राय करून झाल्यानंतर आता आपण 1 कांदा बारीक चिरलेली घालून घ्यायचे आणि कांदा पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। कांद्याची कच्चा फ्लेवर जायच्यापर्यंत असंच आपण फ्राय करून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे अशा प्रकारे। आता आपण शेंगदाणा टाकून घेऊया। इथे मी शेंगदाणा पहिलाच भाजून घेतलेले होते म्हणून मी आता टाकतोय। जर तुमचा शेंगदाणा कच्चा असला तर तुम्ही पहिलाच तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या किंवा फ्राय करून घ्या। आता फ्राय करून झाल्यानंतर थोडीशी हिंग टाकून घेऊया। हिंग टाकल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर 1 टमाटा असं बारीक चिरलेली घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे टमाटा सॉफ्ट व्हायच्यापर्यंत। टमाटो सॉफ्ट व्हायच्यासाठी थोडीशी मीठ टाकून घ्यायचे, त्याच्याने लवकर टमाटो सॉफ्ट होते। आता टमाटो पण सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण 1 चम्मच हळद टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण भिजून घेतलेले आहेत ना चुरमुरे ते टाकून घ्यायचे। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर 4 ते 5 डाळीचं कूट करून घेतलेले आहेत इथे मी ते टाकतोय। एकदम बारीक नाही करायचं, असं जाडसर कुटून घ्यायचे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे। सगळं फोडणी चुरमुरेला लागायच्यापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण परत झाकण ठेवून गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून 5 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचे। झाकण ठेवूनच शिजून घ्यायचे 5 मिनिट गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून। झाकण काढून घेऊया। इथं तुम्ही बघू शकता किती छानपैकी चुरमुरे झालेली आहेत, म्हणून कलर पण खूप छानपैकी आले आहेत। आता आपला चुरमुरे रेडी आहेत।
आता आपण एक प्लेटमध्ये सर्व करूया। खूप छान लागतोय, सकाळी घाई गडबडीमध्ये पण करू शकतात, फटाफट होते हा सुशिला। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। खूपच इझी रेसिपी आहे। तुम्हाला हा रेसिपी आवडले असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायचं विसरू नका। परत भेटूया एक असा छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।